तर सीना नदीला माढा आणि करमाळ्यामध्ये पूर आलाय। माढा आणि करमाळ्यातील 2000 नागरिकांचं स्थलांतर या पार्श्वभूमीवर केलं गेलंय। करमाळ्यातील 10 गावांचा संपर्क तुटण्याची भीती आहे। सोलापूर जिल्ह्यामध्ये पावसानं अक्षरशः हाहाकार माजवलाय। पाटील आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। काय सांगाल, आज माढ्यामध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली आहे, उंदरगाव पूर्ण पाण्यात आहे, तुम्ही पूर परिस्थितीची पाहणी केली? कालपासून म्हणजे मागच्या 3-4 दिवसापासून पूर येतोय। मागच्या आठवड्यात देखील या तिथं पूर आला होता। आम्ही सगळ्यांनी भेटी दिल्या, यांना भेटलो आणि काल पालकमंत्री माझे भाऊ हे या ठिकाणी आले होते। आम्ही याच्या सगळ्या सेवेत आहोत। काल अख्खी रात्र आम्हाला, काल दिवसभर आम्हाला म्हैसगाव, उंदरगाव, म्हैसगाव, पापनस, तांदुळवाडी, लवे, कवे या भागात जास्त लोक अडकली होती। ती काढायसाठी आम्ही तिथं होतो आणि मग आज इथं परिस्थिती बघितली तर आता सीना कोळेगावमधलं पाण्याचा फ्लो अचानक त्या ठिकाणी वाढ झाला आहे। वर पाऊस जास्त पडतोय, त्याच्यामुळं हा फ्लो अजून वाढणार आहे। त्यामुळे जी लोक अडकलेत ती लोक तात्काळ काढण्यासाठी आता 4 बोटी आणि NDRFची टीम आता पुण्याची पोचलेली आहे। त्यांनी रात्रभर आम्हाला तिकडं मदत केली आणि ती सगळी काढलीत। आता अजून त्या ठिकाणी बोटी मिळाल्यात, परंतु बोटी चालवणारी माणसं आवश्यक आहेत आणि त्या ठिकाणी ज्या ठिकाणी प्रवाह जास्त आहे, आपण तिथं समोर बघत असाल, जिथं प्रवाह जास्त आहे तिथं पास करून बोट जाणं शक्य नाही। त्यामुळं त्याला आता एअरलिफ्टचा पर्याय नाही। तर मी आता पालकमंत्र्यांना बोललोय, मुख्यमंत्र्यांना मेसेज टाकलाय आणि जिल्हाधिकाऱ्यांना तर रात्रीपासून आम्ही बोलतोय एअरलिफ्टची सोय आपण त्या ठिकाणी तात्काळ करावी। काय मागणी कराल? ओला दुष्काळ करा नाही, सरकारने तात्काळ त्या ठिकाणी ओला दुष्काळ जाहीर करावा। दुसरी गोष्ट, सरसगट आज हेक्टरी 50,000 रुपये शेतकऱ्याच्या खात्यावर जमा करावे। माऊली डांगे, पुढारी न्यूज, उंदरगाव।